प्रथम नागरिक सरपंच जयराम भाऊ त्रिभुवन, यामध्ये आमचे शाखा प्रमुख या गावचे, कारण गावात कार्यक्रम आहे, विजू भाऊ, या ठिकाणी योगेश भाऊ, बाबासाहेब सोनवणे, सर्वांचा नाम उल्लेख करता येईल, आमचे डॉक्टर जीवराज जी असतील आणि सर्व प्रमुख पदाधिकारी. या ठिकाणी धनुष्यवान चिन्ह मिळालं नाही, परंतु फॅनला तुम्ही धनुष्यवान म्हणा आणि परत एकदा बाण उठवण्याची ताकद या वाकला सर्कल मधून त्या ठिकाणी मिळावी. आणि राजू आबा काटेच्या तिथे आपण मीटिंग घेतली आणि 13-14 जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला होता, परंतु सर्वांनी निर्णय घेतला रामहरी बापूच्या पत्नीला पार्वताबाई जाधवलाच आपण उमेदवारी द्यायची. तेही या ठिकाणी हजर आहे आपले आशीर्वाद मागण्यासाठी. आणि पंचायत समितीमधून पलीकडल्या गणामधून ज्ञानेश्वर माऊली ठुबे, आमचा बाळूभाऊ जाधव, राजू आबा काटे, नवनाथ भाऊ निमसे यांनी त्या ठिकाणी फॉर्म दाखल केले होते. बाळूभाऊ आणि माऊलीने मोनाचा मोठेपणा दाखवला आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली ठुबेला तिकीट द्या असं जाहीर सांगितलं. त्यांच्या पत्नी राधिका ताईला आपण उमेदवारी दिलेली आहे. आपल्या गणामधून काही रस्सीखेच झाली नाही, कारण इथं एक स्वरूपा योगेश वाघ यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून सर्व प्रयत्नात होते आणि म्हणून तिन्ही महिला उमेदवार आज या ठिकाणी स्टेजवरती हजर आहे. मी त्यांच्या वतीने जाहीरपणाने कालच्या भाषेत प्रभाकर भाऊ जामीन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या. निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडे आणखी आमदार म्हणून 4 वर्षे बाकी आहेत. विजय भाऊ, या 4 वर्षामध्ये जर तिन्ही उमेदवार निवडून जर दिले तर माझा 100चा स्पीड गजाबापू 120 होणार आहे. परंतु थोडं खालीवर जर झालं, समोरच्यानी खालीवर केलं म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. माझ्या डोक्यात जर पाप असतं रामहरी बापू, भागीनाथ दादा, तर मी आठी सरकारला एबी फॉर्म देऊन टाकले असते. परंतु मी विचार असा केला का माझ्यामुळे युती तुटता कामा नाही. परंतु समोरच्या डोक्यामध्ये पाप आलं. सवनगाव सर्कल मधून त्यांनी पुरस्कृत उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला आणि जिथं आपले सर्कल सुटले त्या ठिकाणी ज्यांना जे वाटल ती मदत टेंब्यासह करण्याची भूमिका त्यांनी घेतली. आणि म्हणून मी आपल्या सरकारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करीन का 2 दिवसामध्ये फॅन, बसी आणि ट्रॅक्टर आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये पोच करण्याचं पहिलं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. निश्चय काही नवीन नाही, नाहीतरी ग्रामपंचायत मध्ये आपण पॅनल उभे करतो. ग्रामपंचायत मध्ये काही पक्षाची निशाणी येत नाही. जसं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण 2 दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये निशाणी पोच करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो, तसं प्रमुख कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे. 11 तारखेला ग्रामपंचायतची मुदत संपतीये. आज बापू आहे, आज ठुबेताई आहे, आज वाघताई आहे, परंतु आपल्यालाही 1 महिन्यानंतर नवीन निशाणी घेऊन घराघरात जायचं आहे काका. आणि म्हणून 2 दिवसामध्ये आपल्या तिन्ही निशाणी अलीकडे पंचायत समिती गणामध्ये वरती फॅन आणि खाली कब्बसी आणि पोखरी गणामधून वरती फॅन आणि खाली ट्रॅक्टर हे घराघरामध्ये पोच करण्याचं काम आपण सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. उमेदवाराचा विषय राहिला रामहरी बापूच्या बद्दल प्रत्येकाने आपलं मनोमत व्यक्त केलं. आमचे सन्माननीय राजू नाना मगर म्हटले 17 निवडणुका रामहरी बापूने लढवली, 18वी निवडणूक रामहरी बापूची. परंतु एक लढाऊ कार्यकर्ता, एक काम करणारा कार्यकर्ता रामहरी बापूच्या रूपाने तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो हे लक्षात घ्या. मार्केट कमिटीमध्ये 2.5 वर्ष सभापती म्हणून काम करताय. शेतकऱ्याची मार्केट कमिटी आहे. 9 कोटी रुपयाचं
डिपॉझिट ठेवणारा पहिले सभापती रामहरी बापू जाधव. आतापर्यंत सभापती होऊन गेले, मी कोणाला नाव ठेवणार नाही, परंतु 9 कोटी रुपये डिपॉझिट झालं, 9 कोटी. आणि माझ्या मागे लागले आणि जवळजवळ 10 एकर जमीन मार्केट कमिटीची, तुमची, शेतकऱ्यांची 10 एकर जमीन शासनाकडून मी बापूला ताब्यात घेऊन दिली. आज 10 एकर जमिनीची किंमत 10 कोटी रुपये शेतकऱ्याची बीएम पाटील मार्केट कमिटी आहे. बापूच्या विषयी आता बापू बोलले का 10 वर्ष पंचायत समिती सदस्य, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना मी बऱ्याच वेळेस बापूला बोलायचो, बापू या याद्या कशाच्या आहेत? ते म्हणले ताडपत्र्या आल्या. आता मला सांगा वाकल्याकरांनो, अरुण भाऊ, प्रकाश भाऊ, कधी ताडपत्रे मिळाल्या गावात? कधी शेळ्या मिळाल्या गावात? कधी शिलाई मशीन मिळाली गावात? कधी झेरॉक्स मशीन मिळाली गावात? तुम्ही घेतले ना त्यांच्या टेस्ट, त्यांची टेस्ट घेतली, ती काही नवीन नाहीये. आणि म्हणून कधी लहान लहान गोष्टीकडे हे मोठे लोक जात नाही, परंतु बापूचं इतकं बारीक लक्ष राहतं का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कोणताही निधी जर असेल तर तो माझ्या कार्यकर्त्यापर्यंत गेला पाहिजे, हे बापूचं नेहमी करता त्या ठिकाणी लक्ष. आणि म्हणून बापू सारखा लाभू कार्यकर्ता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बापूच्या बाबतीमध्ये नेहमी करता एक विषय येतो, बापू बोरसर सर्कल मधून झेडपी मेंबर झाले. सगळ्यात जास्त डांबरीकरणाचं काम बापूच्या सर्कल मध्ये त्यावेळेस मी केलं. तसं इकडेही केलं असं नाही, परंतु एक गाव डांबरीकरणाला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे. मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, नाबार्ड असू द्या, 03 असू द्या, 04 असू द्या, आमदार निधी असू द्या, 25-15 असू द्या, सामाजिक न्याय असू द्या, एकही हेड बापूंनी ठेवला नाही. वैजापूरला आले का काम करायचं, काम सांगायचं है ना, 10-15 मिनिटं बसायचं, एक चिठ्ठी द्यायची, काम सांगायचं, निघून जायचं. बापूचा स्वभाव आहे. मी ताईची माफी मागतो, ताईची इच्छा होती यावेळेस जरा थांबलं पाहिजे. म्हणलं ताई तुमच्या सारख्याने थांबून जमणार नाही, बापू सारख्या माणसाने थांबून जमणार नाही. कारण या सर्कलमध्ये जर खऱ्या अर्थाने निकाल पाहिजे असेल, या सर्कलमध्ये जर झेडपीचा मेंबर पाहिजे असेल तर रामहरी बापू शिवाय त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही. म्हणून ताई आम्ही बळजबरी उमेदवारी तुमच्या पदावर टाकली. मला खात्री आहे, मी काही भविष्यकार नाही, परंतु खात्री आहे की आपण 100% निवडून येणार आहे. 100%. या ठिकाणी माझ्या अगोदर वक्त्यांनी सांगितलं का रामहरी बापूने संसाराकडे लक्ष दिलं नाही. मला वाटतं 1 महिना झाला असेल, मी म्हणलो बापू भटाण्याला आता हे जुनं फार्म हाऊस पत्र्याचं काढून टाका, 3-4 रूम तरी बांधा. ते म्हणजे अगोदर रूम बांधण्यापेक्षा अगोदर झेडपीचं काय होतं ते पाहू. म्हणजे मला सांगा, काका या ठिकाणी बसलेले, संभाजीनगरला घर असेल, परंतु कोणत्या नेत्याला वाटत नाही का मी 20-25 वर्ष राजकारणात काम केलं, बँकेचा डायरेक्टर झालो, फेडरेशनचा डायरेक्टर झालो, झेडपी मेंबर 10 वर्ष झालो, पंचायत समिती मेंबर झालो, कोणाला वाटत नाही आपलं स्वतःचा बंगला घरी